नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे आपल्या या YouTube चॅनल वरती। चला तर आज जाणून घेऊया मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी महालक्ष्मीची पूजा कशी करावी। मार्गशीर्ष महिन्याला अघाण महिना असेही म्हणतात। या महिन्यातील सर्व गुरुवारी देवीची पूजा केल्याने कधीही आर्थिक संकट येत नाही, तसेच सुख समृद्धी राहते। यंदा मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात 21 नोव्हेंबर पासून होत आहे, तर यावेळी 4 मार्गशीर्षचे गुरुवार येत आहेत। मार्गशीर्ष महिन्यात शुभ कार्य करणे अत्यंत शुभ आहे। कार्तिक महिना संपला की मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात होते। धार्मिक मान्यतेनुसार या महिन्याला अधिक महत्व आहे। मार्गशीर्ष महिन्यात शंकर भगवान, महालक्ष्मी आणि श्री विष्णूची पूजा करावी, तसेच श्रीकृष्णाची पूजा करावी। तर दर गुरुवारी महालक्ष्मीची पूजा करावी। या महिन्यामध्ये भगवान श्रीकृष्णाची पूजा करणे हे आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे अत्यंत शुभ आहे। तर चला तर जाणून घेऊया मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आणि पूजा मांडणी बद्दल। या वर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार हा 27 नोव्हेंबर 2025 रोजी येत आहे। दुसरा गुरुवार हा 4 डिसेंबर 2025 रोजी आहे। तिसरा गुरुवार हा 11 डिसेंबर 2025 रोजी आहे। तर चौथा गुरुवार हा 18 डिसेंबर 2025 रोजी येत आहे। तर मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी पूजा कशी करावी। मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करावे, त्यानंतर व्रताचा संकल्प करावा। माता लक्ष्मीची मूर्ती ज्या ठिकाणी स्थापित करायची आहे ती जागा स्वच्छ करून तिथे पाटाभोवती रांगोळी काढावी। चौरंगावर लाल कपडा ठेवून त्यावर तांदूळ व तांब्याचा कलश ठेवावा। कलशाला हळद कुंकू लावून आत पाणी, अक्षता, दुर्वा, एक नाणं आणि सुपारी घालावी। कलशावर बिड्याची पाने अथवा आंब्याची पानं ठेवून त्यावर नारळ ठेवावा। यानंतर चौरंगावर अंथरलेल्या लाल कपड्यावर थोडे तांदूळ पसरून त्यावर कलशाची स्थापना करावी। आता चौरंगावर श्री लक्ष्मी देवीची फोटो किंवा लक्ष्मीची मूर्ती ठेवावी। विडा, खोबरे, ड्रायफ्रूट, फळे, खडीसाखर आणि गुळ ठेवावा। दिवा लावावा, धूप, अगरबत्ती लावावी, त्याची विधिवत पूजा करावी। देवीची विधिवत पूजा करून महालक्ष्मीची कथा वाचावी, नैवेद्य अर्पण करावा। मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवाराचे व्रत कसे करावे। मार्गशीर्ष महिन्याचे शुभ फल प्राप्त करण्यासाठी दर गुरुवारी महालक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे। या महिन्यात भगवान विष्णूच्या पूजेचं जेवढं महत्व आहे तेवढंच महत्व त्यांच्या देवी लक्ष्मीच्या पूजेचं आहे। जो कोणी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी देवी लक्ष्मीचं व्रत करेल, देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाचा वर्षाव त्याच्या आयुष्यात होतो। देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने त्याच्या घरातील संपत्तीचं भांडार भरलेलं राहील। या दिवशी म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी तांदळाची रांगोळी काढावी। असं मानलं जातं की मार्गशीर्ष महिन्यातील तुम्ही देवी लक्ष्मीला तुमच्या भक्तीने प्रसन्न केलं तर अशा लोकांवर गरिबीची सावली कधीच पडत नाही। देवी महालक्ष्मीचा अखंड आशीर्वाद त्या भक्तावर सदैव राहतो। यासोबतच या महिन्यात सूर्यास्तानंतर रोज संध्याकाळी तुळशीच्या झाडाजवळ तुपाचा दिवा लावावा। यामुळे देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू दोघांचाही आशीर्वाद प्राप्त होतो। अशा प्रकारे आताच आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेतले आहे मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी महालक्ष्मीची पूजा कशी करावी। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।